उद्या जर माझा जीव गेला असता तर काय करायचं होतं. ह्यांनी म्हणजे असते का घरी गेला, घरचे म्हणजे असते कामाला गेला, दोघांच्या मध्ये तर माझा जीव गेला असता सर. मला ह्याचं बी व्हा दुसरं काय नाही. मोबाईल मी आज ना उद्या घेऊ शकतो. मोबाईलचा माझा काय विषय नाही त्यात. मुलगा कसा आहे आणि त्याची मेहनत काय आहे ऐका ना. या मुलासोबत काल मारहाण झाली, याचा मोबाईल नेले. मेडिकल कॉलेजच्या आम्रपाली कॅन्टीन मध्ये आमच्या सोबत काम करतो. साधा पाण्याचा गिलास उचलायचा म्हणलं तर ह्याच्या हातामध्ये अवसर नाही, व्हायब्रेशन होतं. व्यसनखोर लोकांनी ह्या मुलाला मारहाण करून तो मोबाईल घेऊन ते मुलं निघून गेले. माझं लातूरच्या SP साहेबांना एवढंच सांगणं आहे, पण गरीब लोक पोलीस स्टेशनला जात नाहीत कारण काही होतच नाही म्हणून. तिथं दारूचे धंदे जवळच आहेत. गाठून मारहाण करून त्यांचे पैसे मोबाईल सगळे घेऊन जातात. 50 रुपयापासून काम करून बनण्याचं प्रयत्न केलेलं आहे. लातूरच्या SP साहेबांना एवढंच सांगणं आहे, पण गरीब लोक पोलीस स्टेशनला जात नाहीत कारण काही होतच नाही. लातूरच्या SP साहेबांना एवढंच सांगणं आहे, पण गरीब लोक पोलीस स्टेशनला जात नाहीत कारण काही होतच नाही म्हणून. मला पहिले धाब्यावर काम केलं, 50 रुपयानं मी काम केलं. 50 रुपयापासून मी मोबाईल घेतला. 50 रुपये गोळा करून मोबाईल घेतला. 16,500चा मोबाईल. उद्या जर माझा जीव गेला असता तर काय करायचं होतं. ह्यांनी म्हणजे असते का घरी गेला, घरचे म्हणजे असते कामाला गेला, दोघांच्या मध्ये तर माझा जीव गेला असता सर. मला ह्याचं बी व्हा दुसरं काय नाही. मोबाईल मी आज ना उद्या घेऊ शकतो. मोबाईलचा माझा काय विषय नाही त्यात. मोबाईल आज ना उद्या मी घेऊ शकतो. सर मी माझ्या बहिणीसाठी येतोय. माझ्या एका बहिणीचं लग्न गाडी आहे. मी माझ्या पोटासाठी येतो. पप्पा असं नसलेले आहेत सर. मग मी नाही घर भागवतोय. दुसरं कोणी आता नाही. भाऊ नाही, काही नाही. 2 बहिणी आहेत. एका बहिणीचं लग्न केलं आहे. 50 रुपयापासून काम करून बहिणीचं लग्न केलेलं आहे. पुन्हा एका बहिणीचं लग्न राहिलं आहे सर. एक बहिणीचं लग्नाचे आहे म्हणून कामावर येतोय मी. आपल्या पोटासाठी येतोय मी. पप्पा असं नसलेले आहेत मला. त्याच्यामुळे एवढं लागतं. 25,000 पगार आणि काही दिन नाही आतापर्यंत काहीच करायचं काय माणसाला तुम्हीच सांगा. आता गरीब माणसाला एवढं त्यांनी एवढं करायचं. गरीब माणसाला गरीब माणसासाठी काहीच केलं नाही त्याने आतापर्यंत. काहीच केलं नाही. पोलिसांना बी काही केलं नाही सर. काय काय मुलगा ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी त्यांचे सहकारी आहेत आणि वरिष्ठ आहेत. त्यांनी सांगतील या मुलाबद्दल थोडक्यात मुलगा कसा आहे आणि त्याची मेहनत काय आहे. मामा काय सांगाल या मुलाचा काल हा मुलगा ऐका ना. या मुलासोबत काल मारहाण झाली, याचा मोबाईल नेले. या मुलाचं दिन म्हणजे कुठून येतो, कसा येतो, याला पगार किती, थोडक्यात सांग. हा मुलगा सध्या मेडिकल कॉलेजच्या आम्रपाली कॅन्टीन मध्ये आमच्या सोबत काम करतो. या मुलाला व्यवस्थित चालता येत नाही. एक साधा पाण्याचा गिलास उचलायचा म्हणलं तर ह्याच्या हातामध्ये अवसर नाही, व्हायब्रेशन होतं. तर हा मुलगा काल संध्याकाळी 6ला आमच्यापासून ह्या मुलाची कॅन्टीन मधून सुट्टी झाली आणि तो मेडिकल कॉलेजच्या समोरील उड्डाण फुलाच्या खालून पायी जात होता. रोजच्या प्रमाणे तो जात होता. तर तिथं काही व्यसनखोर लोकांनी ह्या मुलाला मारहाण करून स्क्रीन टचचा मोठा मोबाईल होता, तो मोबाईल घेऊन ते मुलं निघून गेले. तर माझं लातूरच्या SP साहेबांना एवढंच सांगणं आहे, कलेक्टर साहेबांना सुद्धा माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही एखाद्या श्रीमंत माणसाला, ज्याच्याकडे माणसाची कमी नाही, ज्याच्या घरापुढे हजारो लोक रात्रंदिवस असतात, तिथं तुम्ही पोलीस पाठवता. ह्या उड्डाण फुलाच्या खाली रोज अनेक घटना होतात, पण गरीब लोक पोलीस स्टेशनला जात नाहीत कारण काही होतच नाही म्हणून. गरीबाचं कुणी ऐकतच नाही म्हणून. तर यासाठी माझं SP साहेबांना एवढंच म्हणणं आहे की ह्या मेडिकल कॉलेजच्या समोरील उड्डाण फुलाच्या खाली ज्या चोऱ्या होतात, तिथं दारूचे धंदे जवळच आहेत. हातभट्टी दारूचे धंदे जवळ असल्यामुळं सगळे बेवडे लोक येतात. अति व्यसनाधीन झालेले लोक तिथे येतात. त्यांना प्यायला पैसे नसले की अशा
कमजोर लोकांना गाठून मारहाण करून त्यांचे पैसे मोबाईल सगळे घेऊन जातात. तर SP साहेबांना त्वरित त्या फुलाखाली दक्षता द्यावी, पोलिसांची सारखं तिकडे राऊंड असावी, असं माझं मत आहे. एवढंच मला सांगायचं. 2 दिवसापूर्वी लातूर शहरात एक घटना पोलिसांसोबत घडली. पोलिसांचा मोबाईल हा चोराने हिसकावून पळ काढला आणि त्याच अनुषंगाने अवघ्या 36 तासात MIDC पोलिसांनी 13 मोबाईलसह 2 आरोपी पकडले. ही आहे पोलिसांचा मोबाईल चोरी गेल्याच्या नंतर पोलिसांचं अस्तित्व दाखवण्याकरिता केलेली ही कारवाई. परंतु लातूर शहरात असा काही प्रकार घडलेला आहे जे की विकलांग मुलाला रात्री ड्युटीहून घरी जात असताना चालत जात होतो. विशेष म्हणलं तर 3 ते 6 किलोमीटरचा प्रवास हा विकलांग मुलगा चालत पार पाडतो. का तर तिकिटाला 40 ते 80 रुपये जातील या कारणास्तव तो हा चालण्याचा प्रवास करतो आणि स्वतःच्या अस्तित्वावर, तो स्वतःच्या पगारीवर आणि स्वतःच्या मेहनतीवर जगत असताना त्याला काही ज्या MIT कॉलेजच्या पुलाच्या बाजूला जो देशी अड्डा आहे किंवा हातभट्टी विक्रेते आहेत, तिथे दारू पिणाऱ्या काही इस्मांनी किंवा काही तरुणांनी या विकलांग पोराला मारहाण करून जीवे मारण्याचा सध्या यात प्रयत्न झाला. परंतु तेथील स्थानिक नागरिकांच्या सुरक्षतेमुळे तो मुलगा आज सुखरूप आहे. परंतु त्याला विकलांग मुलगा जो की त्याच्या पायानं चालता येत नाही, त्याचा मोबाईल हिसकावून नेण्यात आला आणि त्याला मारहाणी करण्यात आली. प्रश्न एवढाच आहे की फक्त पोलिसाचा मोबाईल चोरांनी चोरून नेला म्हणून 36 तासात तो गुन्हा उघड झाला, 2 आरोपी पकडले. आज विकलांग मुलाचा मोबाईल चोरी गेला आणि त्याला मारहाणही झाली. आणि असे प्रकार रोज या भागामध्ये होत असताना लातूर पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय? आणि सध्या आपल्या इथं पाहायला गेलं तर राजकारणाची रणधुमाळी सुरू आहे, इलेक्शनची रणधुमाळी चालू आहे आणि या विकलांग मुलाला साधा पगार नाही शासनातर्फे, साधी पगार नाही. आणि त्याच्यामध्ये या मुलाला कमीत कमी शासनातर्फे एक स्कूटर किंवा सायकल जे की इलेक्ट्रिक असेल याची पूर्तता व्हायला हवी होती, परंतु आजपर्यंत झाली नाही. त्याच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं लातूर त्याच्यासोबत नेमका काय प्रकार घडला आणि त्याला प्रशासनाला काय जाब विचारायचा आहे. तर जाणून घेऊया, आपल्यासोबत त्यांनी आहेत. भैया, काय सांगशील, तुझ्यासोबत काय प्रकार घडला? ऐकून घे, काय प्रकार घडला तो व्यवस्थित आपल्या जनतेला सांग. मी सकाळी ड्युटीवरून जात असताना, संध्याकाळी 6 वाजता ड्युटीवरून जात असताना मला मारहाण केली. त्यांनी मला मागून पुढून आले ते 2 जण. त्यांनी मला मारले, माझ्या पोटावर बसले, गच्चीवर धरले, गच्चीवर धरून पुन्हा त्याने 2-3 जण गच्चीवर धरले, पोटावर बसले, नरड दाबले, खिशाला हातावर पाय दिला. हातावर पाय देऊन नंतर त्याने काय केलं, हातावर पाय देऊन नंतर मारहाण केली, मोबाईल घेऊन पळून गेले. ते काकू होते, त्यांनी मला वाचवलं, त्यांनी पाणी मला पाजवलं. त्यांनी पुन्हा काय घाबरू नको म्हणलं, मी आहे म्हणलं. त्यांनी मला मालकाने 2000 रुपये दिले, त्यांनी पैसे घेऊन पळून गेले माझे. मी दररोज सकाळी 10 ते 6 ड्युटी करतो, ड्युटीवर जात असतो. तुझं घर कुठं आहे? तू चलत कुठून कुठवर येतोस? मी जेल सेंटरवरून येतो चलत सकाळी. जेल सेंटर गुरुकुलपासून येतो चलत. सकाळी 4:30 वाजता निघतोय घरून. 4:30 वाजता निघालो, 6 वाजेपर्यंत इथे येतोय. 6 वाजेपर्यंत येतोय. इथून निघालो, मग काय नाही म्हणे, त्याने पैसे घेऊन पळून गेले. रोज तू चलत जाणं येणं करतोस? हो, दररोज येतोय. नाही, चलत जाणं येणं करतो. दररोज येणं जाणं, दररोज चलत येणं जाणं करतोय. आणि तुला आई वडील असे किती, म्हणजे कोण आहे घरात? पप्पा आहेत, असं नसल्याने आहेत. पप्पा आहेत पण दारू पितात आणि उपाय देत नाही. मी स्वतः घर कमवतोय, स्वतः मी काय करते? आई हव्याच, आई शाळेत ड्युटी आहे. काय करते ते शाळेत? खाऊ शिजवते. हो. तुला शासनाचा काही पगार बिगार चालू नाही, बंद आहे. योजना बी चालू झाली नाही सध्या. किती दिवसानं बंद आहे? 20 दिवसानं बंद आहे. ती 6-7 बंद आहे. आता तुला पायानं चालता येत नाही. पायानं चालतं. ऐकून घे, तुला पायानं चालता येत नाही, मग शासनाने तुला स्कूटर किंवा सायकल, असं इलेक्ट्रिक सायकल, असं काही लाभ दिला नाही? नाही दिलं. नाही दिला? नाही.
आणखीन नाही. मी भरपूर प्रयत्न केले पण मला काही भेटलं नाही. त्याने माझ्याकडून पैसे बी घेतले, कागद बी घेतले, पण मला काही दिलं नाही. काहीच दिलं नाही, काहीच आतापर्यंत काही दिलं नाही. तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की विकलांग तरुणावरती, तरुणींवरती आणि असे विकलांग अनेक आहेत जे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गावखेड्यामध्ये आहेत, परंतु त्यांना शासनाचा कसल्याही प्रकारचा लाभ नाही किंवा त्याला पगार नाही आणि त्यांना जे संबंधित वस्तू पाहिजे की हा तरुण स्वतःच्या जरी चालता येत नसेल तरी हा स्वतःच्या पोटाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी एक कॅन्टीन मध्ये काम करतो आणि कॅन्टीन मध्ये त्याला खाऊन पिऊन रोजचे 200 रुपये अशी पगार आहे. परंतु मला एक सांगायचंय, एवढं रणधुमाळी राजकारणाची सुरू आहे, जो तो उमेदवार मी किती श्रेष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु असे विकलांग तरुणाचा कसल्याही प्रकारे त्यांनी असं साधा विचार सुद्धा करत नाहीत. अरे शासनाने विचार नाही केला मग सामान्य जनतेतलं राजकारणी काय करणार, हा प्रश्न सध्या उद्भवत आहे. आणि प्रामुख्याने बेधडक आवाजचा, मी काय तेवढा मोठा माणूस नाही, मी साधा माणूस आहे आणि सामान्य माणसाचा बेधडक आवाज म्हणून हे चॅनल आणि पेपर वृत्तपत्र चालवतो. तर माझ्यातर्फे मी आईला घेतलेला एक मोबाईल आहे, जो की आईला दुसरा मोबाईल वापरता येत नाही, जे की अँड्रॉइड तसा वापरता येत नाही, म्हणून हा मोबाईल मी घेतलेला होता आणि छोटासा आहे, माझी काय तेवढी दानत नाही. परंतु या मुलाचं सध्या आईशी कॉन्टॅक्ट व्हावा किंवा त्याच्यापाशी काहीतरी राहावं कॉन्टॅक्ट साठी म्हणून हा साधासा मोबाईल आहे. साधा आहे, जरी हसला तरी चालेल, परंतु साधा मोबाईल आहे आणि हे आईसाठी घेतलेला मी ह्याला माझ्यातर्फे हे तात्पुरता मी देत आहे. आणि मला जर माझ्या वृत्तपत्राला माझेही काही असे माणसं आहेत की ती मला जाहिरात स्वरूपात थोडंफार मानधन देतात आणि जेवढं होईल तेवढं माझ्यातर्फे या मुलासाठी जेवढं करणं होईल तेवढं मी करेन. आणि बेधडक आवाजचा पूर्ण पाठिंबा या मुलाला राहील. आणि प्रश्न राहील या लातूरच्या पोलीस कर्मचाऱ्यांना, पोलिसाचा मोबाईल चोरीला गेला म्हणून तुम्ही 36 तासात 12 मोबाईल ते 13 मोबाईल पकडले, 2 आरोपी पकडले यासोबत, परंतु या मुलाचं काय? हा मुलगा 6 किलोमीटर चालतो साहेब. मला एसपी साहेबांना सांगायचंय, कलेक्टर मॅडमला सांगायचंय, मॅडम हा मुलगा 6 किलोमीटर सकाळी चालत येतो आणि इथून संध्याकाळी चालत जातो. मग तुमच्या शासकीय योजना कुठे आहेत? कागदावरती काळे करण्यापुरत्या तुमच्या शासकीय योजना आहेत का? हा प्रश्न सध्या तमाम लातूरकरांच्या माध्यमातून मी तुम्हाला विचारतोय आणि याचं उत्तर तुम्ही देणं गरजेचं आहे. आणि या मुलाला शासकीय योजनेत लाभ दिलाच पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि विशेष जेवढे लातूरमध्ये सुजाण नागरिक आहेत त्यांनीही याच्या खाली प्रतिक्रिया द्या की नेमकं या मुलाला शासकीय लाभ भेटला पाहिजे की नाही. मी बेधडक आवाजसाठी शरद पवार, लातूर.